नमस्कार. मी अजित गाडगे. तर काय झाले भारतामध्ये गॅस साठा आणि नक्की त्याचं वास्तव काय आहे? गॅसची कंडिशन काय आहे? सध्या हे आपण जाणून घेणार आहोत. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध तुडुंब असं चालू आहे. तर सर्वांना एकच प्रश्न पडला आहे, की नेमकी भारताकडे नेमकी किती टक्के साठा गॅसचा शिल्लक आहे? गेल्या काही 10 दिवसापासून आपण पाहतोय, की अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरसाठी रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. नक्की हा सिलेंडरचा पुरवठा थांबला आहे का? आणि जे हा साठा थांबला आहे का? आणि कर्मशील सिलेंडरचा पुरवठा अचानक थांबल्यामुळे काही हॉटेलं बंद झाली आहेत. नक्की ही हॉटेलं बंद झाली आहेत, त्यामुळे काही नेत्यांनी या संसदेमध्ये मुद्दाही उचलून धरलेला आहे. नक्की गॅसची एवढी भीषण टंचाई का निर्माण झाली? अशी भीती व्यक्त केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे सरकारने काही अशा काही अटी लागू केल्या आहेत का त्यामुळे गॅसचं बुकिंग करायलाही प्रॉब्लेम होतो. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की परिस्थिती का निर्माण झाली. भारत आपल्या गरजेच्या 60% हून अधिक LPG बाहेरच्या देशातून आयात करतो. ही आयात प्रामुख्याने इराण अमेरिका युद्धामुळे पर्शियन गल्फमधील होर्मुझची समुद्रधुनी हा मार्ग प्रभावित झाला. युद्धामुळे या मार्गावर होणारे जहाजांची वाहतूक खंडित झाली. त्याचा थेट परिणाम भारताच्या गॅस पुरवठ्यावर झाला. यामुळे सुरुवातीला काही ठिकाणी तुरळक परिस्थिती निर्माण झाली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून केंद्र सरकारने तातडीने काही निर्णय घेतले. सरकारने पहिले प्राधान्य घरगुती ग्राहकांना दिले आणि 10 कोटी उज्ज्वला योजनेचे लाभार्थी त्यांना वेळेवर गॅस मिळावा यासाठी सरकारने कर्मशेर सिलेंडरचा पुरवठ्यामध्ये 20% कपात केली. म्हणजे जे आपण हॉटेलला जे गॅस पुरवतो, ज्या टाक्या पुरवतो त्याच्यामध्ये 20% कपात केली आणि देशातील रेफिनेजियल LPGचे उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले. परिणामी घरगुती गॅसच्या उत्पादनात 25 ते 30% वाढ झाली. सध्या देशातील 210 बॅटलिंग प्लॅन्ट्स 24 तास सुरू आहेत. देशातील 210 बॅटलिंग प्लॅन्ट्सच्या 24 तास सुरू आहे, जेणेकरून दररोज 50 लाखाहून अधिक सिलेंडरचे वितरण करता येईल. साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने जे जीवनावश्यक वस्तू कायदा लागू केला तो खरे तर ग्राहकांच्या फायद्यासाठी आहे. ह्यामुळे गॅसच्या काळ्या बाजारामध्ये विक्री करणाऱ्यावर वचक बसेल. शिवाय अनावश्यक बुकिंग थांबण्यासाठी सरकारने एक नियम केलाय. तो नियम काय आहे? सरकार तर शहरात 2 सिलेंडरच्या बुकिंगसाठी किमान 25 दिवसांचे किंवा ग्रामीण भागामध्ये 45 दिवसांचे अंतर असणे आवश्यक आहे. लक्षात आलं का तुमच्या? ग्रामीण भागामध्ये एकदा गॅस बुकिंग झाला की 45 दिवसाचं अंतर ठेवण्यात आले आहे. तसेच 90% वितरण आता OTP सिस्टीमद्वारे केले जाते, ज्यामुळे गॅस चोरीला किंवा साठेबाजीला आळा बसतो. ज्याने गॅस बुकिंग केला आहे त्याला एक OTP येतो. तो OTP त्यांना दिल्याखेरी तुम्हाला गॅस मिळत नाही. तो OTP नंबर सांगायचा, मगच गॅस भेटणार. म्हणजे सरकारने कुठेतरी जो काळा बाजार होणारा होता त्याला कुठेतरी आळा बसवलाय. आणि आता सध्या महत्त्वाचा मुद्दा भारतात किती साठा आहे, तर सरकारी माहितीनुसार भारताकडे सध्या 15 ते 18 दिवसांचा बंपर स्टॉक उपलब्ध आहे. म्हणजे घाबरण्याचं काहीही कारण नाही, कारण नवीन खेप आधीच समुद्राच्या भारताच्या दिशेने निघालेली आहे. भारताने केवळ एक मार्ग अवलंबून न राहता रशिया, अमेरिका, नॉर्वे किंवा ऑलेजिनिया या देशाची गॅस पुरवठ्याची बोलणी केलेली आहे. त्यामुळे गॅस संपणार ह्या भीतीकडे कुणीही लक्ष देऊ नका. हे पूर्णपणे चुकीचं आहे की गॅसचा तुटवडा येईल. पण सध्याची ही धावपळ गॅस नसल्यामुळे नाही तर लोकांना घाबरून केलेल्या अतिरिक्त बुकिंगमुळे निर्माण झालेली आहे. पुरवठा सुरळीत आहे, फक्त लोकांनी ज्या अफवा पसरल्या त्याच्यावर विश्वास ठेवू नका. गरज असेल तर सिलेंडरच बुक करा. सरकार
परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच सांगा. तुमच्या भागात सिलेंडर मिळायला काही त्रास होतोय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. गॅसचा तुटवडा आपल्या महाराष्ट्रात होणार नाही. गॅसचं पूर्ण जे 2-3 देश आहेत त्यांच्याशी बोलणं करून भारत सरकारने गॅस आपल्याला लोकांपर्यंत कसा पोहोचवण्यात येईल याचंही पूर्ण नियोजन केले आहे. त्यामुळे या युद्धामुळे काही गॅस पुरवठा असा काही तोट्याविना असं मला तरी वाटत नाही, किंवा एक शासनाच्या धोरणानुसार सांगतो की खरोखर नाही तुटवता येणार. त्यामुळे कोणी या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि आपली गॅस बुकिंग 45 दिवसांनी ग्रामीण भागामध्ये करा. तुम्हाला 45 दिवसानंतर दुसरी टाकी उपलब्ध होईल. त्यामुळे कोणीही असं काही घाबरून जाऊ नका. एवढंच या निमित्ताने सांगायचं होतं. धन्यवाद.